नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. पावसाळा हा ऋतू उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंपेक्षा लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी थोडा जास्त त्रासदायक ठरतो, कारण या काळामध्ये लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाणही वाढतं. वारंवार बाळाला सर्दी, कफ, खोकला होतो, उलट्या होतात, जुलाब होतात, बाळाची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. आणि मग पालकांना प्रश्न पडतो की बाळाची काळजी या दरम्यान कशी घ्यायला हवी. तुमचा हाच प्रश्न सोडवण्यासाठी आणि बाळाला पावसाळ्यामध्ये सुद्धा निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही अशा छोट्या छोट्या टिप्स शेअर करणार आहे. या टिप्स जर तुम्ही या पावसाळ्यामध्ये बाळासोबत वापरत असाल तर बाळ हा पावसाळ्यामध्ये सुद्धा अतिशय निरोगी, वजनदार आणि सुदृढ राहायला मदत होईल. कोणत्या अशा टिप्स आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये लहान बाळांना किंवा लहान मुलांना जर तुम्हाला निरोगी ठेवायचं असेल तर बाळाच्या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. मग तो बाळाचा आहार असू द्या, बाळाचा मसाज आहे, बाळाची अंघोळ आहे, बाळाचे कपडे आहे, काही प्राथमिक औषधं आहेत, बाळाला होणारे छोटे मोठे आजार आहेत, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन योग्य त्या प्रकारे बाळाची काळजी घेणं, बाळाला हँडल करणं आवश्यक असतं. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की पावसाळ्याच्या दिवसामध्ये लहान बाळाचा किंवा लहान मुलांचा आहार तुम्हाला कसा ठेवायचा आहे. अर्थातच जे बाळ 6 महिन्यापेक्षा लहान आहे त्या बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क तुम्हाला द्यायचं आहे. प्रत्येक 2 ते 2.5 तासांनी तुम्हाला बाळाला फीडिंग द्यायचं आहे. जी बाळा 6 महिन्यापेक्षा मोठी आहेत अशा बाळांच्या आहाराच्या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. या दरम्यान बाळाला कोणत्याही बाहेरचे तळलेले, खूप मसालेदार असतील, उघड्यावर ठेवलेले असे जे पदार्थ आहेत किंवा ज्याला आपण फास्ट फूड, जंक फूड म्हणतो, प्रोसेस्ड फूड म्हणतो, किंवा पॅकिंग मध्ये असणारे जे पदार्थ आहेत, फ्रोझन फूड आहे, तर ते अजिबात द्यायचे नाहीत. कारण असे पदार्थ पचायलाही जड असतात, शिवाय बाळाचं डायजेशन बिघडू शकतं, बाळाला जुलाब, वॉमिटिंग होण्याचे चान्सेसही असतात. या दरम्यान वातावरणामधली जी काही अस्वच्छता आहे ही वाढलेली असते, माशांचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि त्यामुळे घरामध्ये जरी असेल तरी सुद्धा खूप जास्त वेळ उघडे ठेवलेले जे पदार्थ आहेत किंवा पाणी आहे हे बाळाला द्यायचं नाही. पावसाळ्याच्या दिवसामध्ये लहान बाळ किंवा लहान मुलं आजारी पडण्याचं मेन कारण असतं ते म्हणजे अस्वच्छ पाणी, अस्वच्छ आहार, अस्वच्छ परिसर. तर या तिन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला स्वच्छता ठेवायची आहे. बाळाचा आहार तुम्हाला शक्य तेवढा ताजा, सकस, पौष्टिक आणि पुरेसा असा द्यायचा आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये नक्कीच बाळाची भूक जी आहे ही थोडीशी मंदावते, कारण डायजेशन थोडंसं इम्बॅलन्स झालेलं असतं. मुलं म्हणावी तेवढी बाहेर खेळायला जात नाहीत आणि त्यामुळे त्यांना भूक लागत नाही. तुम्हाला बाळाच्या आहाराच्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे कमी जरी खात असेल तरीही बाळाला त्या आहारामधून पुरेसं पोषण मिळेल या बाबतीमध्ये तुम्हाला सतर्क राहायचं आहे. पालेभाज्या किंवा फळभाज्या लहान मुलांना देत असताना त्या व्यवस्थित स्वच्छ अशा धुवायला हव्यात. नॉर्मली पावसाळ्यामध्ये यावरती खूप जास्त चिखल, माती असण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्हाला बाळाला देण्यापूर्वी किंवा तो आहार बनवण्यापूर्वी या ज्या काही पालेभाज्या, फळभाज्या आहेत या तुम्हाला मिठाच्या पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित शिजलेले जे काही पदार्थ आहेत ते बाळाला द्यायचे आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये बुरशीजन्य कीटाणू आहेत यांची वाढ ही खूप लवकर होते आणि त्यामुळे आपण खूप जास्त काळ एकत्र ठेवलेले जे काही किंवा असे भिजवून आंबवलेले जे पदार्थ असतात त्यांना बुरशी लागण्याची शक्यता असते. तर या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. पावसाळ्यामध्ये तुम्हाला मासे किंवा इतर कोणतंही जे सी फूड आहे हे बाळाच्या आहारामध्ये येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेऊन बाळाचा आहार हा ठेवायचा आहे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे बाळाचा मसाज आणि अंघोळ. पावसाळ्यामध्ये सुद्धा डेली तुम्हाला बाळाला मसाज देणं, बाळाला डेली आंघोळ घालणं आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये मसाजसाठी जे तुम्ही तेल वापरता तर ते लाईट टेक्स्चरचं तेल असावं. शक्यतो कोकोनट ऑइल हे पावसाळ्यामध्ये बेस्ट आहे, ज्यामुळे रॅश येणं, घामोळ्या येणं, पुरळ उठणं, खाज उडणं यासारखे प्रकार होत नाहीत. मसाज झाल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 मिनिटांनंतर बाळाला आंघोळ घालायची आहे. आंघोळीसाठी सुद्धा जे पाणी तुम्ही वापरता ते लुकवॉर्म पाणी असायला हवं. खूप कडक किंवा खूप थंड पाणी असेल तर बाळाची स्किन जी आहे ही ड्राय पडते आणि त्यामुळे मग रॅश वगैरे जास्त येण्याची शक्यता असते. वातावरणामध्ये बाहेर खूप बदल होत असतात, म्हणजे कधी कधी खूप घाम येतो, कधी कधी खूप थंडी वाजते आणि याचा जो परिणाम आहे ह्या बाळाच्या नाजूक त्वचेवरती होत असतो. पावसाळ्यामध्ये बाळाची त्वचा ही निरोगी राहण्यासाठी बाळाला मॉइश्चरायझर लावणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर येतात ते म्हणजे बाळाचे कपडे. लक्षात घ्या, पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला बाहेर वातावरण, टेम्परेचर जसं आहे त्यानुसार बाळाचं ड्रेसिंग करणं आवश्यक आहे. जर बाहेर खूप गरम होत असेल तर बाळाला कॉटनचे, सैलसर असे जे कपडे आहेत हे घालायचे आहेत. थंडी वाजत असेल तर तुम्ही बाळाला लेअरिंग करू शकता. शक्यतो बाळाला फुल स्लीव्स किंवा फुल पॅन्ट असं अंगभर असे कपडे घाला, कारण या दरम्यान जे डास आहेत किंवा जे इतर
बाकीचे जे काही किटाणू आहेत, किडे आहेत, यांचं प्रमाण थोडं जास्त वाढलेलं असतं. अशा डासांपासून बाळाचं रक्षण होण्यासाठी बाळाचं जे अंग आहे हे पूर्णतः झाकलं जाईल, याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. पावसाळ्यामध्ये कपडे हे व्यवस्थित सुकत नाहीत, तर त्याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अर्धवट सुकलेले किंवा थोडेसे ओलसर असे जे कपडे आहेत हे बाळाला बिलकुल तुम्हाला घालायचे नाहीत. बाळ डायपरमध्ये असतात किंवा डायपर वापरतात, तर त्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे, कारण पावसाळ्यामध्ये डायपर रॅश येण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. हवेमधली ह्युमिडिटी आहे किंवा दमटपणा आहे हा वाढलेला असतो आणि त्यामुळे डायपर रॅश खूप लवकर येते. त्यामुळे शक्यतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला कापडी डायपर वापरा किंवा जरी तुम्ही डिस्पोजेबल वापरत असाल तरी ते प्रत्येक 2 ते 3 तासांनी तुम्हाला चेंज करायचे आहेत, जरी ते हेवी झालेले नसले, डर्टी झालेले नसले तरी सुद्धा. त्याचबरोबर डायपर हे तुम्हाला थोडेसे सैलसर लावायचे आहे, बाळाच्या साईजचे घ्यायचे आहेत, ब्रिदेबल घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ बाळ हा ओल्या किंवा डर्टी नॅपीमध्ये राहणार नाही, याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही डायपर चेंज करता तर बाळाच्या बॉटम एरियाला तुम्हाला कोकोनट ऑइल किंवा नॅपी रॅश क्रीम जरूर लावायची आहे. जरी रॅश आले नसतील तरी सुद्धा तुम्हाला नॅपी रॅश क्रीम किंवा कोकोनट ऑइल लावणं आवश्यक आहे, ज्यामुळे भविष्यामध्ये रॅश येणार नाही. पावसाळ्याच्या काळामध्ये लहान बाळ आजारी पडण्याचं किंवा बाळाला वारंवार सर्दी, कफ, खोकला, टायफॉइड होणं, कॉलरा होणं, जुलाब लागणं, ओमिटिंग होणं, याचं मेन कारण असतं ते म्हणजे अस्वच्छता. त्यामुळे पावसाळ्यामध्ये बाळाच्या बाबतीमध्ये तुम्हाला स्वच्छता ही मेंटेन ठेवायची आहे. बाळाची खेळणी असतील किंवा घरामधली जी फरशी आहे, विशेषतः लहान जी बाळं आहेत जी रांगतात किंवा पालथी पडतात, पालथी पडून सरकतात किंवा बसून खेळतात, तर अशा बाळांच्या बाबतीमध्ये लहान मुलं काय करतात, खालच्या फरशीला हात लावतात, तेच तोंडामध्ये घालतात. तर या दरम्यान तुम्हाला घरामधली जी फरशी आहे ही व्यवस्थित क्लीन ठेवायची आहे. बाळाच्या आसपासचं जे खेळणी आहेत, वस्तू आहेत, बाळाचे कपडे आहेत हे व्यवस्थित स्वच्छ ठेवायचे आहेत. जी मुलं मोठी आहेत, बाहेर पावसामध्ये खेळतात किंवा बाहेर भिजून येतात, तर अशा मुलांना आपण जास्त काळ रोखून ठेवू शकत नाही. यावेळी तुम्ही एक काम करू शकता, जेव्हा जेव्हा बाळ किंवा लहान मुलं बाहेर पावसामध्ये भिजून येतात तर त्यानंतर त्यांना आहे असं पुसून न घेता किंवा कपडे डायरेक्टली आपण चेंज करतो तसं न करता बाळाला पहिला अंघोळ करू द्या कोमट पाण्याने आणि त्यानंतर तुम्हाला बाळाचे कपडे चेंज करायचे आहेत किंवा बाळाचं अंग हे कोरडं करायचं आहे. कारण पावसाचं पाणी ऑलरेडी दूषित असतं आणि असं पाणी जर आपल्या स्किनवरती तसंच राहिलं तर त्वचेच्या ज्या समस्या आहेत या वाढण्याची शक्यता असते. त्याशिवाय पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला बाळाला इनकेस काही आजार झाला किंवा बाळाला काही त्रास होत असेल तर पटकन तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकाल असं नाही. त्यामुळे या दरम्यान तुम्हाला घरामध्ये जेवढी काही प्रायमरी मेडिसिन्स आहेत, प्राथमिक औषधं आहेत, तर ती अवेलेबल ठेवायची आहेत. मग ते सर्दी, कफ, खोकल्याचं औषध असेल, गॅसचं औषध असेल, ORS असेल, ज्यामुळे बाळाला जर काही त्रास होत असेल तर तो डिटेक्ट करणं असेल किंवा जोपर्यंत तुम्हाला वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत बाळाला आराम देण्यासाठी ही जी काही औषधं आहेत ही तुमच्या कामी येतील. ही औषधं तुम्ही कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून घेऊ शकता किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरामध्ये ती स्टोअर करून ठेवू शकता. तर या काही गोष्टी होत्या विशेष तुम्हाला पावसाळ्याच्या काळामध्ये लहान बाळाच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायच्या आहे. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या सर्व टिप्स तुम्हाला हेल्पफुल ठरतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून विथ न्यू व्हिडिओ.